भगवान की जय। असूत हनुमान महाराज की जय। सद्गुरु बाळू मामा महाराज की जय। बाळू मामाचा इथे एक बांधन तिकडून एक बांधन। शतानंद जग जेठी घेऊनी विवेके वेताटी दृष्टाची मांदी मागे लोटी श्रीराम दृष्टी पहावया। शतानंद नावाचे ऋषी त्या ठिकाणी योगी आहेत बघा। योगी कोण? राजा जनकाचा पुरोहित आहेत ते पुरोहित। शतानंद नावाच्या ऋषींनी विवेक रूपी ताट हातामध्ये घेतलेले। विवेक रूपी ताट आणि विवेक पाहिजे। विवेकानं केलेला परमार्थ सिद्धीला जातो। काही लोक लय चतुर आहेत बघा। आम्ही म्हणलं ना चला अशी भक्ती नसती अशी करा, जाऊ द्या म्हणते भोळा भाव देवा पाव। कधी म्हणते परमार्थात मध्ये चुका झाल्यावर, पण संसार इतका गोड करतात महाराज की त्यांच्यासारखा संसार कुणाचाच नसतो। त्याला भोळा भाव म्हणत नाही। संसारही फाटका असावा आणि त्याचा परमार्थ फाटका असला तरी देव स्वीकार करतो। परमार्थ फाटका आणि संसार चांगला असले तर मग मात्र देव स्वीकार करत नाही। ठीक आहे, दोघीकडे भोळा असला तर त्या ठिकाणी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा। पण कोणता भोळा? संसारातही भोळा असावा लागतो। संसार मात्र लय कळतो आणि परमार्थातल्या चुका सांगितल्या की म्हणते भोळा भाव। तसं नाही जमत बरं का, इतका देव काय भोळा नाही। म्हणून त्या ठिकाणी विवेकाचं ताट या शब्दावर मी सांगत होतो। विवेक रूपी ताट शतानंद ऋषींनी हातामध्ये घेतलं आणि पुढची गर्दी सारू लागली। बाजूला सारत सारत कुठं जाऊ लागले? प्रभूच्या दर्शनाला त्या ठिकाणी जाऊ लागले, असं नाथ महाराज वर्णन करतात। श्रीराम रूपी अत्यंत प्रीती पुढे वैष्णवनाचती अहम सोहम सोडो निवृत्ती नित्य करीती स्वानंदे। ग्रंथकर्ते नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की अत्यंत प्रीती कोणावर आहे? राम त्या ठिकाणी स्वरूपावर त्या ठिकाणी आहे। आणि राम स्वरूपावर प्रीती कोणाची असते याच्याबद्दल नाथांनी या ओबीत सांगितलेलं आहे। अहम कोहम सोहम विरोनी। अहम म्हणजे मीपणा, कोहम म्हणजे तूपणा, मी आणि तूपणा ज्याचा नष्ट झालेला आहे का नाही, अशी त्या साधकाची अवस्था आहे। तो साधक त्या साधकाला देवाचं स्वरूप आवडत असतं, कोणालाही आवडत नाही। देव कोणाला आवडत होता? जर सगळ्याला आवडत असतं तर मी म्हणतो सगळ्या केजातले लोक लग्नाला आले असते। आले नाहीत म्हणजे सगळ्यांना आवडत नाही। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल, म्हणून विठ्ठल त्या ठिकाणी